आय होप तुम्ही बघू शकता तो कसा दिसतो आहे नेकलेस। ही माझा मोस्ट फेवरेट आणि मोस्ट स्वस्त नेकलेस मी तुम्हाला दाखवते। हे मी घातलं होतं आता मी जेव्हा गणपतीच्या वेळी ती पर्पल कलरची साडी घातली होती, फोटोशूटचा 9वा महिना, तर तेव्हाचा जो लुक होता तो मी बाजूला अटॅच करते, म्हणजे तुम्ही ही सगळी ज्वेलरी त्याच्यामध्ये बघू शकता। आणि हा खूप सुंदर आहे। हे ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू। तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। आणि आजचा हा व्लॉग नाही तर एक स्पेशल व्हिडिओ आहे, तो म्हणजे माझ्या आर्टिफिशियल ज्वेलरीचं कलेक्शन। खूप मोठं असं कलेक्शन माझ्याकडे नाहीये, बिकॉज तुम्ही बघितलं असेल मी अशी काही न घालणाऱ्यांपैकी आहे। वेस्टर्न वेअरवर मला असं फार कानातले गळ्यातलं असं काही घालायला आवडत नाही। वेस्टर्न वेअर पण मिळतात, म्हणजे आर्टिफिशियल ज्वेलरी खूप सुंदर सुंदर असते आणि मुलींना आवडते, खूप मुली स्टाईल करतात, पण मला समहाव ते आवडत नाही, त्यामुळे माझं एकदम असं सिंपल असतं। पण हा जेव्हा केव्हा मी ट्रेडिशनली रेडी होते, म्हणजे काहीतरी ट्रेडिशनल वेअर करते, तेव्हा माझं नक्कीच असतं काहीतरी मस्त झुमके किंवा गळ्यातले छान छान। साडीवर स्पेशली माझ्याकडे खूप छान छान कलेक्शन आहे, फार नाहीये, पण जे काय ते तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। या व्हिडिओची रिक्वेस्ट बऱ्याच दिवसांपासून आहे, म्हणजे लिटरली दिवाळीच्या आधीपासून वगैरे खूप रिक्वेस्ट होत्या, पण समहाव मी ते शेअर करू शकले नाही, कारण खूप घाई गडबड होती दिवाळीची, गावी जायचं होतं अँड ऑल, सो तुम्हाला सगळं माहितीच आहे। पण आता फायनली आज मला वेळ मिळालाय, म्हणतं चला आज आपण तुमच्याशी बसून माझं ज्वेलरीचं कलेक्शन शेअर करते। सो आता मी असं दाखवायचा प्रयत्न करते, आय डोंट नो तुम्हाला ते कितपत व्यवस्थित दिसणार आहे, पण त्याच्यावरची जर ते घातलेला माझ्याकडे फोटो असेल ना तर मी नक्कीच बाजूला वगैरे अटॅच करते। आणि दुसरी गोष्ट, मी हा केलेला मेकअप कसा वाटतोय नक्की सांगा कॉमेंटमध्ये, कारण आजकाल मी ब्युटी स्किन केअर या सगळ्या गोष्टींचे मेकअप्स किंवा व्हिडिओज तुमच्याशी शेअर करायला सुरुवात केलेली आहे। सो तुम्हाला ते व्हिडिओ आवडतायत की नाही हे सुद्धा नक्की कळवा कॉमेंटमधनं। वेगवेगळे प्रोडक्ट्स, जे काही मिनिमल प्रोडक्ट्स यूज करून मी हा मेकअप करू शकले ते तुमच्याशी शेअर केलेला एका शॉर्टमध्ये, तर तो बघण्यासाठी चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात, आवडतात की नाही सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की कळवत जा। चला तर मग आता आपण वेळ करू नये आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। सो असं मी खूप काही स्पेसिफिकली दाखवत नाही की पहिले नेकलेसच आहे मग कानातले, असं नाही, जे हातात आलं ते दाखवते, कारण मी इकडे सगळा पसारा घेऊन बसलेली आहे आणि ज्वेलरी पण इतकी मेसी झाली आहे ना माझी, खूप प्रॉपर ठेवत असते मी, पण सध्या खूप मेसी झालेली आहे। त्याचं कारण असं की गावावरनं आली आणि सगळं असं कोंबून ठेवलेलं आहे, सो म्हणलं या भानाने माझी ज्वेलरी पण छान लागेल, म्हणून मग आता मी ऑर्गनाइज पण करून ठेवेल तुम्हाला दाखवल्यानंतर। सो फर्स्ट ऑफ ऑल आपण एक माझ्याकडे वेस्टर्न वेअर साठी आहे गळ्यातलं, आणि ते बऱ्याच ड्रेसेसवर जातं, कारण तो एकदम डिसेंट कलर आहे, सो खूप सारे ड्रेसेसवर गेलेला आहे। अनायाच्या बर्थडेच्या वेळी जेव्हा मी हा घातला होता तेव्हा मला बरेच लोकांनी विचारलं होतं की ताई हा कुठून घेतलेला आहे। खरं तर याचे स्टोन वगैरे खूप सुंदर आहे आणि प्राइस तेवढी जास्ती नाहीये, त्यांनी सांगितली बऱ्यापैकी होती, पण मग खूप छान बार्गेन करून त्यांनी कमीमध्ये मला दिलं होतं। आय होप तुम्ही बघू शकता तो कसा दिसतो आहे नेकलेस, असा काहीसा दिसतो, असा पिंकिश शेड आहे, एकदम लाईट पिंक। तर मी माझी एक डिझायनर साडी आहे त्याच्यासाठी म्हणून घेतला होता, तो वेस्टर्न वेअर कुठली साडी असली त्याच्यावर हा माझा ठरलेला नेकलेस आहे, हा जातो। आणि याची प्राइस आय थिंक सो 900 किंवा 1200 अशी काहीतरी होती, त्यांनी मला वाटतं 1500-1600 सांगितली होती, पण 1200च्या रेंजमध्ये वगैरे किंवा 900च्या अशा रेंजमध्ये मला मिळाला होता। आणि मी हा मुंबईच्या एका कोणत्या तरी मार्केटमधनं एका शॉपमधनं घेतलाय, पण मला ते मार्केटचं नाव पण आठवत नाही आणि शॉपचं पण नाव आठवत नाही, आणि त्याला आता 2-3 वर्ष झाले, त्याच्यामुळे मग मी सगळं विसरलेली आहे। पण हा नेकलेस सिंपल सोबर आणि खूप सुंदर आहे, आणि याच्यावर इयरिंग्स सुद्धा आहे, याच्यावर असे इयरिंग्स आहेत असे। ही माझा मोस्ट फेवरेट आणि मोस्ट स्वस्त नेकलेस मी तुम्हाला दाखवते। तुम्ही पण बघाल तर तुम्ही म्हणाल की ताई कुठून घेतला, प्लीज सांग, मला पण भेटला तर माझ्यासाठी पण घेऊन ये, पण तो मलाही परत भेटला नाही, कारण माझीच इच्छा होती की 2-3 स्टॉकअप करून ठेवायचे सेम टाईपचे नेकलेस, बिकॉज असा परत मिळणार नाही। आणि मी लिटरली हा इतका स्वस्त आहे, पण माझ्या बेबी शॉवरला मी हा नेकलेस घातला होता, मी फोटो अटॅच करते बाजूला, हे बघा, हा नेकलेस इतका सुरेख आहे, याची डिझाईन एकदम मस्त आहे, स्टोन्स पण असे वाटत नाही की स्वस्त नेकलेसचे आहेत, खूप सुंदर दिसतो घातल्यावर पण। आणि मी हा तुळशी बागेतनं फक्त 200 की 250 रुपयाला घेतलेला आहे, आणि यू कॅन सी हा किती सुंदर आहे बघा। मी परत गेली तुळशी बागेत आणि सेम नेकलेस खूप वेळ शोधला, पण मला नाही मिळाला, सो तुम्ही पण काही प्रयत्न करू नका, मिळणार नाही। नेकलेसवरचेच हे असे छोटे छोटे इयरिंग्स आहेत, ते पण सुंदर आहेत। आणि आता माझ्याकडे मोत्यांची जी ज्वेलरी आहे ना ती स्वस्ती पण आहे आणि थोडीशी महागवाली पण आहे, पण मी दोन्ही टाईपचे घेऊन ठेवते। हे एकदम स्वस्तवाला आहे,
तुळशीबागेतली बऱ्यापैकी ज्वेलरी माझ्याकडे, मी घालत कधीच नाही पण मी घेऊन खूप ठेवते, मला शौक आहे. मला दिसलं की असं वाटतं की असो आपल्याकडे, आणि म्हणून मी घेऊन ठेवलेल्या गोष्टी आहेत, पण त्या मी घातल्या नाही. हे मी घातलं होतं आता मी जेव्हा गणपतीच्या वेळी ती पर्पल कलरची साडी घातली होती, मी बाजूला अटॅच करते, तेव्हा मी घातलं होतं कारण मला याचं पेंडेंट खूप आवडलं होतं, खूप सुंदर वाटत होतं असं मोत्यांचं. सो म्हणून मी हा हार घेतला. पण हा तुळशीबागेतला लगेच ओळखायला येतो कारण स्वस्त असतो, काय 100-150 रुपयाच्या रेंजमध्ये असतो, त्याच्यामुळे मग हा लगेच ओळखायला येतो. पण हा म्हणजे सुंदर दिसतो म्हणून मी घेतला होता. याचा पूर्ण सेट होता, एक शॉर्ट आणि एक लॉंग असा. पण हा शॉर्ट तर मी काही घातला नाही कारण मला हा आवडला नाही. हे असे त्याच्यातले ते 3 कलरचे स्टोन मला काही आवडले नाही, त्याच्यामुळे तो तसाच पडला राहणार आहे नेहमी. आणि शॉर्ट जर घालायचं झालं तर मी हा घालते. हा माझ्या लग्नाच्या वेळी मी घेतला होता. ओ माय गॉड, याचे मोती खराब झाले. तुम्हाला तेच सांगणार होते, याचे मोती खूप छान आहे पण आता त्याचे मोती खराब झालेले मला असं दिसतंय. हा थोडासा महागाचा होता म्हणून मला असं वाटलं की याचे मोती कधीच खराब होणार नाही, पण ते झालेले दिसत आहे आता. सो म्हणूनच मी मोत्यांचे खूप महागाचे घ्यायचा विचार करत नाही, कारण खरं काय म्हणजे खोटं काय मोती आपल्याला कुठे कळतं ना, की नाही त्यांनी सांगितलं महागाचा आहे म्हणजेच मोती चांगला असेल. सो हा बघा, हा नेकलेस माझ्या लग्नाच्या वेळी मी घेतला होता, तर खूप सुंदर होता. हा 1200 रुपयाला मी घेतला होता. छोटाच नेकलेस आहे आणि इथले मोती त्याच्या आता खराब झालेले दिसत आहेत. मला घातल्यावर सुंदर दिसायचं ऍक्च्युली. मोठं मला गळ्यातलं मोत्यांचं, त्याच्यावरचे हे छोटे छोटे असे कानातले आहेत. आणि हे माझं डोकं फिरलं होतं जेव्हा मी हे घेतलं होतं. मला असं वाटलं की येईल कुठेतरी साडीवर कामी आणि चांगलं पण दिसेल, पण मला आवडत नाही आहे हे. म्हणजे मी घेतलं पण अशा भरपूर गोष्टी असतात आपण घेतो त्यावेळी आपल्याला छान वाटतात पण नंतर मग ते आवडत नाही. सो हे असंच पडलेलं आहे. ग्रीन कलरच्या साडीवर किंवा कॉन्ट्रास्ट पण कुठल्या साडीवर छान दिसेल, पण मी अजून ट्राय केलं नाही आणि घातलं नाही. तर ते होतं की ट्रेडिशनल साड्या कमी घालण्यात येतात, त्याच्यामुळे मग हे गोष्टी पण पडल्याच राहतात. पण हा मी गेली म्हणजे अशा गोष्टींची खरेदी करत असते, कारण कधी कुठली गोष्ट अर्जंटली लागली तर मग आपल्याकडे असली पाहिजे. सो हा एक नेकलेस मी नागपूरवरनं एका शॉपमधनं घेतला होता आणि मला वाटते हा 300 रुपयाच्या रेंजमध्ये असेल, जास्ती काही महाग नाही. मला मी एक गळ्यातलं दाखवलं मोठं, तसंच हे दुसरं पण आहे. सो हे असेच आहे, तुळशीबागेतले, जास्ती महाग नाही, 100-200 रुपयाचे आहेत. तुम्हाला मी दाखवते काही माझ्या साड्यांवरचे चोकर्स आहेत. मला चोकर्स खूप आवडतात. सो आणि ते मला मॅचिंग असं साड्यांवरचं असलं की छान वाटतं. सो हे 2-3 गळ्यातले भरपूर दिवसांचे आहे माझ्याकडे आणि ते मी नागपूरवरनंच घेतले आहेत. तर एका शॉपमधनं घेतले आहे. जेव्हा मला चांगलं काहीतरी साडीवरचं मॅचिंग घ्यायचं असतं ना, तेव्हा मी असं रस्त्यावरचं किंवा तुळशीबागेतलं नाही घेत. मग तेव्हा मी प्रॉपर शॉपमध्ये जाऊन घेते आणि ते कलेक्शन मध्ये थोडंसं कसं दिसायला पण चांगलं दिसतं. सो याचे स्टोन्स तुम्हाला मला वाटतं दिसत असेल व्हिडिओमध्ये तर खूप भारी आहेत. आणि हा मला वाटतं एक 700-800 अशा काहीतरी रेंजमध्ये असेल आणि असा चोकर सारखा येतो. आणि अशा पिस्ता कलरच्या माझ्याकडे भरपूर साड्या आहेत, तर त्याच्यावर हा आणि वेस्टर्न साडीवर हा जातो ऍक्च्युली. सो हा खूप सुंदर दिसतो त्या साड्यांवर घातल्यावर. त्याच्यावर असे मॅचिंग इयरिंग्स सुद्धा आहेत. आणि हा नेकलेस सगळ्यांना खूप आवडतो, थोडासा युनिक वाटतो. पण प्रॉब्लेम काय ना, असा हा एका ठिकाणी थांबतच नाही, असा होत राहतो गळ्यात घातल्यावर सुद्धा. आणि तो गळ्यात असा पॅक बसत नाही मला ऍक्च्युली. मला तो मोठा होतो, गळा थोडासा मोठा पाहिजे या नेकलेससाठी. पण तो असा खूप सुंदर आहे, म्हणजे युनिक पीस आहे एकदम. तर खूप जणांना खूप आवडतो तो. मी 1-2दा घातलेला आहे, पण त्याची फोटो आता मला मिळेल का मी सांगू शकत नाही, कारण तो माझ्या घराच्या नागपूरच्या घराच्या वास्तूच्या वेळी मी घातला होता. सो तो असा काहीसा दिसतो. मला ऍक्च्युली तो दाखवता सुद्धा येत नाही कारण तो एका ठिकाणी थांबतच नाही. तर आय होप यू कॅन सी नाव. तर असा सो आहे, चोकर टाईपच आहे पण तो मला असा गळ्याला बसत नाही प्रॉपर. त्याच्यावरचे असे छोटे छोटे इयरिंग्स आहेत. त्यानंतर माझ्या साडीवरचा एक मॅचिंग नेकलेस आहे, तो मला घेताना अजिबात आवडला नव्हता. पण तेव्हा माझी मजबुरी अशी होती की तिथे मला दुसरं काहीच चांगलं मिळत नव्हतं. नागपूरला जेव्हा मला बेबी झालं होतं, माझं बारसं होतं अनायाचं, तेव्हा मला फार लांब पण जाता येत नव्हतं कारण अनाया झोपली होती तेवढ्या वेळात मला जाऊन यायचं होतं आणि आईजवळ मग ती रडली असती. तर त्याच्यामध्ये मला काही खूप स्कोप नव्हता फार फिरायचा. तर एका दुकानात माझा भाऊ घेऊन गेला आणि मी तिथे फक्त गेली. आणि त्यावेळी आम्ही घर सुद्धा चेंज केलं होतं, त्याच्यामुळे त्या एरियातलं मला फार काय अशी दुकानं माहिती नव्हते. सो म्हणून तिथे जे मिळालं ते मी घेऊन घेतलं होतं. पण नंतर मी घातल्यावर मला असं वाटलं की त्या साडीवर हा खूप सुंदर जातो आहे, कारण ती साडी सुद्धा डिझायनरच होती, त्याच्यामुळे तो छान दिसत होता. तर याच्यावरचे पण माझ्याकडे फोटो असेलच 100%, कारण तो वारसामध्ये मी घातला होता.
तर मी तो फोटो अटॅच करते, पण तुम्ही तसा नेकलेस बघू शकता कसा दिसतो. असा थोडासा ना की ते एकदम गोल्ड पिंकिश गोल्डन टाईपचं असतो, त्याच्यामध्ये हा बनवलेला आहे. याच्यावरचे असे छान मोठे मोठे इयरिंग्स सुद्धा आहेत. नेकलेसेस आहे ते साड्यांवरचे मॅचिंगच आहेत. मी तुम्हाला अजून ऍक्च्युअल जे छान आहे ना ते दाखवलंच नाहीये, दाखवते. हे 2 नेकलेस आहे जे मला खूप बचबच वाटतात म्हणून मी कधीच नाही घातले, पण मी घेऊन ठेवले होते असेच. माझ्याकडे पिवळ्या कलरची साडी आहे, तुम्हाला मी दाखवलेली आहे ती. त्याच्यावर होईल असं मला वाटलं होतं, पण मी एकदा घातलाही होता आय थिंक सो, पण मला परत काही तो आवडला नाही नेकलेस. हा चोकर टाईप आहे. मी तुळशीबागेतनंच 200, 250, 300 अशा रेंजमध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळे मग वाया पण गेला तरी मला काही असं वाईट वाटत नाही, कारण तो स्वस्तच आहे. इयरिंग्स आहेत. हा एक आहे. हा कशावरच मॅचिंग नव्हता, पण मी घेऊन ठेवला, पण मला तो काही आवडला नाही आणि परत मी कधी घातला पण नाही. सो तो अजूनही असा पॅकच आहे. आता मी तुम्हाला दाखवते माझी थोडीशी ट्रेडिशनल ज्वेलरी, जी मी माझ्या 7व्या महिन्याच्या शूटसाठी म्हणून स्पेशल घेतली होती. मी म्हणले ठीक आहे आपण रेंटनी किंवा इथनं तिथनं मेकअप आर्टिस्टची घेतल्यापेक्षा आपण आपली आपली घेऊ, कारण माझं असं होतं की आपल्याजवळ नेहमीच ती मग ज्वेलरी राहते सुद्धा. ती माझ्या लग्नातली अंगठी आहे. माझ्या लग्नात मी मोत्यांचं सगळं घेतलं होतं. त्या लग्नाच्या सेटवर जी मोठा सेट होता त्याच्यावरची अंगठी आहे. हे ते आहेत, म्हणजे ते असं लावायचं असतं ना, हे पण लग्नातलं. त्याच्यानंतर परत त्याचा कधीच काही यूज झाला नाही. लॉकडाऊन मध्ये माझी शॉपिंग आहे, त्याच्यामुळे एकदम फास्ट घेतलं होतं. त्याच्यामुळे लग्नातल्या गोष्टी एवढ्या खास नाही आहे माझ्या. तर हा पण मला यांची कॉस्ट अशी ना आता एक्झॅक्ट आठवणार नाही, कारण बऱ्यापैकी कॉस्टली होते. पण हे कारण ते म्हणतात ना 1 ग्राम सोन्यातले काहीतरी व्यवस्थित ठेवा, ते व्यवस्थित राहतील असं बिसं त्यांनी मला सांगितलं होतं. आणि असं ते चोकर टाईप घालायचं असतं ट्रेडिशनलवर. तर हा एक आहे माझ्याकडे. हा पण मी माझ्या 7व्या महिन्याच्या वेळी जेव्हा ज्वेलरी परचेस केली होती तेव्हाच केला होता. तर 7व्या महिन्याचा जो लुक होता माझा फोटोशूटचा, 9वा महिना, तर तेव्हाचा जो लुक होता तो मी बाजूला अटॅच करते, म्हणजे तुम्ही ही सगळी ज्वेलरी त्याच्यामध्ये बघू शकता. हे इयरिंग्स माझे इतके जास्ती फेवरेट आहे आणि मी ते इतक्यांदा घातले आहे. कुठल्याही साडीवर एकदम इझिली ते जातात आणि हे माझ्या लग्नाच्या वेळेचे आहेत. खूप सुंदर दिसतात, सिंपल आहेत पण एकदम कुठल्याही साडीवर मस्त जातात ते. त्यानंतर नथ पण मी तुम्हाला दाखवते. ट्रेडिशनल नथ आहे माझ्याकडे 2-3. त्याचा मी कधीच काहीच उपयोग करत नाही, कारण रोशनला मी नथ घातलेली अजिबात आवडत नाही. एक अशी सिंपलची छोटीशी आहे. ही माझ्या लग्नातली आहे, जी मला खरंच आवडते. आणि ही मी 7व्या महिन्याच्या वेळी घेतली होती, पण ही मला थोडीशी मोठी वाटते नंतर मग, तर मी काही परत वापरली नाही. पण ही पण छान आहे. पिंक कलरमध्येच घेतली, कारण पिंक कलरमध्ये घेतलं की मग कुठल्याही कलरची साडी असली ना तर मग ते सूट होऊन जातं. हे मी गळ्यातलं घेतलं होतं, पण हे तेच आहे की असं काही शूट असेल काय असेल तेव्हाच आपण घालू शकतो, अदरवाईज अशा गोष्टी काही घालण्यात येत नाही जास्ती. असं घेतलं होतं मी शूटच्या वेळेस. ही पूर्ण जी ट्रेडिशनल ज्वेलरी आहे माझी अशी 4-5 हजाराला काहीतरी झाली होती टोटल पूर्ण, पण अजून त्याच्यापैकी काही गोष्टी बाकी आहेत, ते इकडे तिकडे मेस झालं असेल, मी दाखवते. आणि त्यानंतर हे माझे आवडते गळ्यातले जे फॅन्सी साड्यांवर जातात आणि मला आवडतं. मला असं खूप घातल्यापेक्षा एक काहीतरी घालायला आवडतं, जे दिसायला पण सुंदर दिसेल आणि असं काहीतरी युनिक असेल असं मला आवडतं. सो हा गळ्यातलं तुम्ही बरेचदा बघितलं असेल. आता पण मी जेव्हा भाऊबीजेच्या वेळी तयार झाली होती तेव्हा पण मी हे गळ्यातलं घातलं होतं आणि त्या साडीवर हे खूप सुंदर दिसतं म्हणून मी हे बरेचदा 2-3दा घातलेलं आहे. तुम्हाला याची फोटो मी बाजूला अटॅच करून दाखवते. असं लांब येतं, फार पण लांब नाहीये आणि सुंदर दिसतं आणि ऑलमोस्ट सिमिलर असे कानातले याच्यावर. तशाच टाईपमधनं हे आहे आणि हो त्याची प्राइस अराउंड 1200 रुपये होती. ते मी 1200ला घेतलं होतं आणि हे एक त्याच्यासारखंच आहे थोडंसं सेम. मला वाटतं हे मी 1600ला घेतलेलं आहे आणि हे थोडेसे युनिकवाले जे असतात ना गळ्यातले ते एक्झिबिशनमध्येच मिळतात छान. मग तिथे गेली की मी गळ्यातले शोधत असते, त्याच्यामुळे मग हे तिथनं घेतलेले आहे मी एक्झिबिशनमधनं, याच्या आधीचा पण आणि हा पण. तर हा पण खूप सुंदर दिसतो. हा पण बऱ्याच साड्यांवर जातो आणि मी असेच घेते की जे म्हणजे एका पर्टिक्युलर साडीवर नाही तर भरपूर साड्यांवर गेले पाहिजे. हा पण मी एका साडीवर घातला होता, तर मी तुम्हाला ती फोटो अटॅच करून दाखवते बाजूला. आणि अशी सिंपल मोत्यांची माळ सुद्धा मला खूप आवडते आणि ही पण मी रिसेंटली दसऱ्याला घातली होती, तुम्ही बघितली असेल. याचं असं मोती ना इथनं छोटं मग मोठं असं होत गेलेलं आहे आणि हे पण खूप सुंदर दिसतं. म्हणजे एकच घातलं तरी पण छान दिसते. जर तुमची साडी खूप भरीव असेल तर माझी ती रेड साडी खूप अशी भरलेली आहे, त्याच्यावर असं फार काही गळ्यातलं वगैरे घालायची गरज नाही, त्या केसमध्ये असं सिंपल घातलं तर सुंदर दिसतं. आणि मी हे घेतलेलं आहे दुबईवरनं आणि तेव्हा मला इंडियन रुपीजमध्ये हे अराउंड 2-3 हजाराचं पडलं होतं. सो असं म्हणतात की याचा मोती त्यांनी जाळून दाखवला होता, पण मोत्याला काहीच फरक पडला नाही. मोती एकदम सुंदर तसाचा तसा होता.
तर ते म्हणतात की जाळून दाखवलं म्हणजेच तो मोती एकदम प्युअर आहे. आपल्याला त्यातलं फार असं काही कळत नाही, पण त्यांनी असं सांगितलं आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून घेतलेला आहे. अजून तरी चांगला आहे, खराब नाही होतो, परत म्हणू की छान आहे. आणि सगळ्यांवरचे असे वेगवेगळे इयरिंग्स आहे, पण ते फक्त मी आता शेवटचं मोत्यांवरचं दाखवलं, तुम्हाला त्याच्यावर इयरिंग्स नव्हते आले. हे मी सेकंड लास्ट जे दाखवलं होतं त्याच्यावरचे इयरिंग्स आहेत आणि मी जे फर्स्ट दाखवलं होतं त्याच्यावरचे हे इयरिंग्स आहेत. असे पॅकेट्स ना Amazonवर मिळतात विकत, मी घेतले नाही पण मला ते घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये ज्वेलरी खूप छान अशी सेफ राहते. तुम्हालाही हवं असेल तर मी प्रोडक्ट टॅग करते, तुम्ही सुद्धा ऑर्डर करा. छान आहे ते, कारण मला पण आवडले. हे माझ्या वहिनीचं एक ढापून आणलं होतं. हे आणण्यासाठी तुळशीबागेतनं मी हा नेकलेस घेतला होता, तर तो तिने तोडला पण होता. माझ्या बाबांनी तुम्हाला कसं तरी जोडून दिलेला आहे, आता बघू तो तिला कसा जमतो घालायला की नाही. मला माहिती आहे की ती तोडणारच, म्हणून मी तिच्यासाठी असं स्वस्तच घेतलं होतं, असं खूप महागाचं काही घेतलं नव्हतं. हे ब्लॅकवालं गळ्यातलं माझी खूप दिवसाची इच्छा होती की घ्यायची, आणि आता दिवाळीच्या वेळेस पण मी हे घातलं होतं ग्रीन कलरच्या साडीवर. प्लेन जर तुमची साधी एकदम साडी असेल ना त्याच्या ह्याच्यावर असे ब्लॅकवाले गळ्यातले वगैरे छान दिसतात, सिम्पल असे पेंडेंटचे, म्हणून मी हे घेतलं होतं. आता हा सुंदर नेकलेस मी तुम्हाला दाखवते. बहुतेक तुम्हाला मी आधी दाखवला आहे, पण कलेक्शन दाखवते आहे तर दाखवते. हा नेकलेस मी रिसेंटली घेतला एक्झिबिशनमधनं आणि हा खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. म्हणजे ट्रेडिशनल साड्यांवर म्हणा किंवा असं ट्रेडिशनल काही पण वेअर केलं त्याच्यावर असं नाजूक आहे आणि सुंदर आहे. मी घातला होता दिवाळीला, तर तुम्हाला बाजूला फोटो अटॅच करून दाखवतेच मी, पण एकदमच सुंदर आहे. पिंक कलरमधून येतो आणि असा काहीसा तो दिसतो, छान आहे. आणि हा 1600 रुपयांना मी घेतला. महाग आहे थोडासा, एक्झिबिशनला गेलो की थोडंसं महागच मिळतात वस्तू, पण त्या दिसायला युनिक पण असतात जरा. आणि त्याच्यावर हे असे इयरिंग्स आहेत छोटे छोटे. 1200 रुपयांना वगैरे घेतलं असेल, पण हे पण छान आहे आणि युनिक नाही आहे पण सुंदर आहे. माझ्या धीराच्या लग्नामध्ये जो लेहंगा होता माझा त्याच्यावरसाठी मी हे घेतलं होतं. तर हे असं काहीच आहे, सुंदर डिझाईन याची, बारीक बारीक आहे आणि मस्त दिसते. तर याची पण फोटो, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांची फोटो माझ्याकडे आहेच, तर मी अटॅच करते. तर हा असा मोरपंखी कलरमध्ये ग्रीन असा येतो, पण छान दिसतो. तुळशीबागेमध्ये एक शॉप होतं, तिथे मी घेतला होता तो, कारण मी रस्त्यावर खूप बघितले मॅचिंग, मला काहीतरी छान मिळेल, पण मला काहीच छान मिळालं नाही. सो मी एका शॉपमधनं घेतलं. त्याच्यावर असे छान मोठे मोठे इयरिंग्स आहेत जे खूप सुंदर दिसतात. त्यानंतर माझ्याकडे बरंच असं वाला पण कलेक्शन आहे, पण ते मी स्वतः कधी घालत नाही, मला पण सुचत नाही की ते कशावर घातलं पाहिजे. सो हे असतं कलेक्शन भरपूर आहे माझ्याकडे. मी हे गोव्या बिव्याला असं कुठे गेली की घेत असते. ते गळ्यात किंवा हातात किंवा पायात असं कुठे पण घालू शकतो आपण, छान आहे ते. पण मी काही वापरलंच नाही ते कधी, मला अशा गोष्टींचा शौक नाही आहे जास्ती. नवरात्रीमध्ये वगैरे रेडी होतो ना त्याच्यासाठी सुद्धा असे मोठे मोठे छान छान कानातले पण आहे माझ्याकडे. कानातल्यांचं कलेक्शन भरपूर आहे माझ्याकडे, पण त्याचा मी कधीच काही उपयोग करत नाही. हे बघा, हे पण मी असं ते गोव्यालाच घेतलेलं आहे. हे ब्रेसलेट म्हणा किंवा असं चोकर म्हणा किंवा पायात पण घालू शकतो. आता मी थोडेसे माझ्या कानातल्यांचं कलेक्शन दाखवते की जेव्हा किंवा मला घालायची गरज पडली तर मला खूप सारे आहे, पण त्या खूप साऱ्यांपैकी मला जे आवडतात ना मी ते तुम्हाला दाखवते. तर हे एक आहे, हे पण काही महागाचे नाही आहे खूप, मी असं रस्त्यावरनंच 100 किंवा 150ला असे वगैरे घेतले असतील, पण छान दिसतात म्हणून मला हे आवडतात. असं 50 रुपीजला वगैरे असतील, 50 काहीतरी असे असतील, पण व्हाईट कलरचे ड्रेस वगैरे असते तर छान दिसतात म्हणून मी हे घालत असते. हे वाले छान आहेत, असं ग्रे कलरमध्ये येतात आणि हे थोडे कॉस्टली पण आहेत. तर हे 300 रुपयाला वगैरे असतील, तर हे मस्त दिसतात आणि मोठे मोठे, त्याच्यामुळे मला मोठे आवडतात. मला इयरिंग्स घालायचे असले तर मी नुसते घालते आणि ते मला मोठे मोठेच आवडतात. नंतर हे सुद्धा मी असे कुठेतरी रोड साईडच घेतलेले आहेत, पण हे पण सुंदर आहेत. आणि हे जे तुम्हाला म्हणतो तुम्ही 9व्या महिन्याच्या ज्वेलरी सोबत मी घेतलं होतं त्याच्यासोबत हे एक होतं. याचा मी कधीतरी यूज करते कारण हे असं ट्रेडिशनल साड्यांवर वगैरे चांगलं दिसतं. सो हे एक आहे गळ्यातलं, जे असं ट्रेडिशनल वेअरवर छान दिसतं. हे एक इयरिंग्स आहेत जे खरंच खूप सुंदर दिसतात बऱ्याच साड्यांवर. हे सुद्धा म्हणजे ते जे तुम्हाला मी दाखवलं माझ्या लग्नातले, त्याच्यानंतर हे माझ्या नेक्स्ट आवडीचे आहेत. असे एक आहेत, हे पण छान दिसतात. सो माझ्याकडे एवढंच ज्वेलरी कलेक्शन आहे, याच्या व्यतिरिक्त फार असं काही नाही आहे. तर छोटंसं जे माझं कलेक्शन होतं ते तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यात जास्ती कुठला नेकलेस आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कुठल्या टाईपची ज्वेलरी आवडते, म्हणजे मी ज्या टाईपची ज्वेलरी घालते त्या टाईपची आवडते की तुम्हाला खूप अशी बल्की वगैरे अशी काही आवडते, हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझं कलेक्शन आवडलं असेल. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, तुम्हाला जर कुठल्या गोष्टींचे आणखी कलेक्शन्स बघायला आवडत असतील तर नक्की सांगा, कारण माझ्याकडे परफ्युम्सचं कलेक्शन पण खूप सुंदर आहे. तर पण माझ्याकडे ते ऑनलाईन नाही आहे. आय एम सो सॉरी. मी सगळे ऑफलाईन घेतलेले आहेत, कारण मला तो फ्रेग्रन्स वगैरे चेक करून घ्यायला आवडतो. आणि माझ्यापेक्षा रोशनला खूप जास्ती शौक आहे परफ्युम्सचा. सोबतच रोशनला वॉचेसचा पण खूप शौक आहे आणि त्याच्या सगळ्या वॉचेस मी पण यूज करत असते. सो म्हणून मग तुम्हाला जर वॉचेसचं कलेक्शन बघायचं असेल ते सुद्धा नक्की सांगा, कारण ते आपण भरपूर आहे माझ्याकडे वॉचेस. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.